नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल रात्री असं म्हणण्यापेक्षा मध्यरात्री 12च्या सुमारास आपल्या भारतीय कन्यकांनी दक्षिण आफ्रिकेच्या कन्यकांचे अक्षरशः 12 वाजून टाकले. आजवर भारताच्या पुरुष खेळाडूंची म्हणजेच पुरुष क्रिकेट टीमची पताका अनेक वेळा शीर्षस्थानावर पोहोचलेली होती. आजही आपल्या पुरुष संघाचा दबदबा कायम आहे, पण जवळजवळ 47 वर्ष म्हणजेच अर्धशतकाच्या जवळपासचा काळ आपल्या भारतीय कन्या क्रिकेट विश्वात प्रयत्न करीत होत्या. आजपर्यंत उपांत्य किंवा अंतिम सामनापर्यंत मजल मारूनही एक दिवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद आपल्या भारतीय कन्यकांना मिळू शकले नाही. मात्र यावेळी हर मनाच्या क्रिकेटच्या प्रीतीने दीप्ती पेटवून 5 विकेट काढून 58 धावांच्या फरकाने आपल्या विजयाचा झेंडा रोवला. त्यामध्ये वर्मा, शर्मा, घोष यांच्या मेहनतीच्या मानधनाचा वाटा नेहमीच स्मृतीमध्ये राहील यात शंका नाही. यामध्ये स्मृती मानधन क्रमांक 1 ची महिला खेळाडू ठरलेली आहे. तिची शैलीदार फलंदाजी, कधी हलकेच किंवा कधी जोराने शैलीदार फटके मारणे आणि अर्धशतक किंवा शतकात्मक खेळी विश्वासाने करणे आपण अनेकदा बघितले. आता सुद्धा तिने सर्वाधिक धावा करून तिने विश्वविक्रम केला आहे. या विजयी सामन्यामध्ये तिच्या धावा तेवढ्या झाल्या नाहीत हे खरे आहे. मात्र या सामन्यात सर्वाधिक खेळाडूंना बाद करणारी दीप्ती शर्मा या विजयाची मानकरी ठरली आहे. कारण 5 विकेट सोबत तिची अर्धशतकी खेळी म्हणजेच अष्टपैलू कामगिरी म्हणून या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. क्रिकेट विश्वात विश्वकप जिंकण्याला मोठे महत्व असते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा तोल आधीपासूनच बिघडलेला होता. तसेही दक्षिण आफ्रिकेला आपण चोकर्स म्हणतोच, तोच कित्ता महिला संघाने गिरवला असे म्हणण्यास वाव आहे. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम वरती आपल्या रणरागिणी कन्यकांनी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला रणांची मर्यादा पार करू दिली नाही. केवळ 158 धावांमध्येच त्यांना गाशा गुंडाळा लागला ही फार मोठी गोष्ट आहे. महिला क्रिकेटमध्ये आजपर्यंत 7 वेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला आपल्या कन्यकांनी उपांत्य फेरीतच धूळ चारली. तेव्हाच विश्वविजेतेपदाच्या आशा अखिल भारतीयांच्या मनात पल्लवित झाल्या. विनेश फोगाटचे वडील उस्ताद फोगाट यांनी म्हटले होते की हमारी छोरिया क्या छोरों से कम है. याच पद्धतीने हमारी क्रिकेट छोरियों में बहुत ज्यादा दम है असे म्हणावेसे वाटते. भारताचे छोरे तर अनेक वेळा विजयमाला गळ्यात घालून सुवर्ण पदक जिंकून आलेले आहेत. खरे पाहायला गेले तर क्रिकेटचा खेळ हा बिनभरवशाचा आहे. त्याचा मेळ जमला तर जमला, नाहीतर बोंबला असे गणित असते. परंतु आपल्या कन्यका म्हणजेच आपल्या क्रिकेटवाल्या पोरींनी म्हणजेच भारताच्या छोरींनी काल तंत्रशुद्ध खेळ करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि स्टेडियम मधील सर्व उपस्थित जणांना आनंदाची गगनभरारी घेता आली. भारताच्या या विश्वविजेत्या कन्यकांचे आम्ही अत्यंत आनंदाने अभिनंदन करतो. त्यांच्या भावी सामन्यांमध्ये त्यांना असेच यश लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना वडिलकीच्या नात्याने मनपूर्वक यशस्वी भव असा शुभाशीर्वाद देतो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.